विठुरायाच्या दर्शनाला आलेला आज काय देवाला सांगितलं? मी आत्ताच विठुरायाचं दर्शन घेतलं. मन प्रसन्न आहे, खूप मन प्रसन्न आहे. मी विठुरायाला साकडं घातलं की हे अल्निनोचं जे संकट आहे ते लवकरात लवकर दूर कर. माझ्या बळीराजाला जास्तीत जास्त सुखी ठेवण्यासाठी लवकरात लवकर पाऊस पाड आणि माझा बळीराजा सुखी झाला तर सगळा संसार सुखी होणार आहे. त्यामुळे हे मी साकडं घातलेलं आहे. आणि पंढरपूरला येताना नेहमीच मला अतिशय आनंद झालेला असतो, कारण माऊलींचं माझं नातं वेगळं आहे. त्यामुळे इथे येऊन मी खूप मला समाधान लाभलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की वारकऱ्यांसाठी ही प्रत्येक महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून जो वारकरी येतो त्याचं दर्शन सुखकर होण्यासाठी महाराष्ट्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मी 12 जूनलाच एक कलेक्टर साहेबांबरोबर आणि सगळ्याच आमच्या आयुक्तालयामध्ये मीटिंग घेतली होती. 10 मानकरी पालख्या आहेत, त्यांच्या सर्वच कमिटी मेंबर्स, मंदिर समितीचे सगळे प्रमुख आणि त्यांच्या सूचनानुसार सगळ्या वारकऱ्यांसाठी आम्ही तयारीमध्ये आहोत. जेणेकरून प्रत्येक वारकऱ्याला सुरक्षित, आरोग्यदायी आणि समाधानकारक दर्शन होण्यासाठी आम्ही सर्वजणच कटिबद्ध आहोत. काही ठिकाणचं काम सुरू आहे आणि ते सुद्धा आता प्रगतीपथावर आहे. या निमित्तानं माझा थोडासा आढावाही झालेला आहे. इथे समाधानकारक प्रगती सगळीकडेच चालू आहे. त्यामुळे माझा येणारा वारकरी अत्यंत समाधानाने त्याला विठुरायाचं दर्शन मिळणार आहे अशी मला खात्री वाटते. आणि आपल्याला माहिती आहे की अलीकडेच महाराष्ट्र सरकारने 4000 कोटीचा विकास आराखडा मंजूर केलेला आहे आणि काही दिवसापूर्वीच कलेक्टर साहेबांनी आम्हाला प्रेझेंटेशन दिलेलं आहे आणि लवकरच त्या दृष्टीने काम पुढे जाईल आणि पुढच्या काही दिवसांमध्ये पंढरपूरचं सगळंच नवरूप आपल्याला पाहायला मिळेल. आणि प्रत्येक वारकऱ्याची जी मनातली इच्छा असते की माझ्या पांडुरंगाचं दर्शन मनोभावे व्हावं, कारण बऱ्याच ठिकाणी अगोदर अनेक अडचणींना त्यांना तोंड द्यावं लागायचं, पण त्यांना अडचणी येऊ नये, सुरक्षित त्यांचं दर्शन व्हावं यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आणि याच प्रयत्नात आहे की प्रत्येक वारकरी हा सुखाच्या बलाने माऊलीचं दर्शन घेऊन घरी परतेल. आणि नक्कीच माऊली राया आता अलीकडे काही ठिकाणी पाऊस पडलेला आहे, सर्वत्र चांगला पाऊस पाडतील अशी मला खात्री आहे. आमची हाक ऐकतील. अर्थमंत्री पदाची परत एकदा चर्चा